मुंबई उच्च न्यायालय येथे कार ड्रायव्हर पदाची जी काही जागा निघालेली आहे त्यासाठी जर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला असेल भरायचा असेल तर अशा वेळेस काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना तुम्हाला अगोदर माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण एक जरी सूचना त्यापैकी मिस झाली तर मित्रांनो पुढे जे काही शॉर्टलिस्ट असते त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असते. त्यासाठी आपण अतिशय महत्त्वाच्या सूचना जे काही फॉर्म भरण्यासाठी आहे आणि इन फ्युचरमध्ये शॉर्टलिस्टसाठी तुम्हाला कामाला येणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या पदाची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण अतिशय महत्त्वाचा कंटेंट्स तयार केलेला आहे. यामध्ये कम्प्युटरचं ई बुक आहे, लिपिक पदासाठी क्वेश्चन सेट तयार केलेला आहे आणि त्यानंतर शिपाई पदासाठी क्वेश्चन सेट तयार केलेला आहे. आणि या क्वेश्चन सेटमध्ये आतापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपरचा देखील समावेश आहे आणि ऑथर देखील क्वेश्चन पेपर आपण तयार केलेले आहे. त्याच पद्धतीनं टायपिंगचे पॅसेज देखील आहे. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता, बाय करू शकता. तर पाहूया आपण आपल्या व्हिडिओला. अतिशय महत्त्वाची सूचना आहे. फक्त जे महत्त्वाच्या इम्पॉर्टंट सूचना आहेत त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. तर पहा, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख काय केलेला आहे, अपूर्ण अथवा चुकीची माहिती असलेला अर्ज प्रथम पडताळणीच्या टप्प्यात नाकारला जाईल. जर अपूर्ण आणि चुकीची माहिती जरी तुम्ही भरलेली असेल तर अशा वेळेस तुमचा संपूर्ण अर्ज नाकारला जाईल आणि तुमचं नाव त्या शॉर्टलिस्टमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तसेच कोणतीही वस्तुस्थिती दडपल्यास अर्ज नाकारला जाईल. याचा अर्थ असा की बरेच विद्यार्थी खोटी माहिती त्या अर्जामध्ये टाकत असतात आणि आता सुरुवातीला कसं असतं की फक्त तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं असते आणि त्यानंतर एक शॉर्टलिस्ट लागते आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स तुम्हाला सेकंड स्टेपला पाठवायचे असतात. त्यामध्ये मग जर चुकीची माहिती आढळली तर अशा वेळेस पूर्णपणे हा फॉर्म तुमचा रिजेक्ट केला जातो. म्हणून अशा वेळेस विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती त्यामध्ये अर्जामध्ये भरायची नसते, कारण शॉर्टलिस्टमध्ये नाव येईल या बेताने बरेच विद्यार्थी अशा प्रकारचं घोळ करतात आणि नंतर त्यांना प्रॉब्लेम येते. त्याच्यानंतर पुढे पहा, उमेदवाराने दिलेले कोणताही तपशील खोटा किंवा चुकीचा आढळल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेत भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता पहा, मागचं जे प्रकरण आहे, मुंबई उच्च न्यायालय ते शिपाई पदाची जाहिरात आली होती, त्यामध्ये 4 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यांनी 7वीचं गुणपत्रक हा चुकीचं दाखवलं, त्याच्यामुळे परमनंटली त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे कोणतीही चुकीची माहिती त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भरायची नाही. खोटी माहिती तुम्हाला द्यायचं नाही. आणि जर खोटी माहिती दिली आणि त्यांना कळालं तर अशा वेळेस तुमच्यावर कारवाई देखील होते आणि पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला जागा देखील नसते, म्हणजे तुम्हाला परमिशन नसते फॉर्म भरण्यासाठी. मित्रांनो, महत्त्वाच्या सूचनेमध्ये अजून काय काय आहे तर हे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि या डॉक्युमेंट्सचीच माहिती म्हणजे डॉक्युमेंट्सवर पाहून ॲज इट इज माहिती तुम्हाला काय करायचंय, फॉर्म मध्ये भरायचे. यामध्ये 10वीचं गुणपत्रक असेल म्हणजे गुण असतील, 12वीचं असेल त्यामध्ये बोर्ड असेल आणि पास झालेली दिनांक असेल, व्यवस्थित तुम्हाला टाकायचंय. त्याच्यानंतर इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सांगितलं पहा, काही बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारी ऐवजी ग्रेडच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात. बऱ्याच विद्यार्थ्याकडे ग्रेडच्या स्वरूपामध्ये मार्कशीट असेल तर अशा वेळेस त्यांनी काय करायचे तर त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, अर्ज करण्यापूर्वी काय करायचं आहे, विषयानुसार मिळालेले गुण एकूण टक्केवारी असलेले गुणपत्रक शाळा बोर्डातून मिळवायचे आणि गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनेनुसार भरायचे आहे आणि सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाला वेळोवेळी मागितल्यास सादर करायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या शाळेमध्ये होता, आता 7वीचं गुणपत्रक असो किंवा तुमची डिग्री असो किंवा ज्या मार्क मेमोवर तुम्हाला या ठिकाणी ग्रेडच्या स्वरूपामध्ये मार्क्स आलेले आहेत तर त्या ठिकाणीच तुम्हाला भेट द्यायचा आहे. त्यांच्याकडे पूर्ण परफॉर्मन्स असतो, कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ते कन्वर्ट करून देतात आणि त्यानुसार तुम्हाला मार्क मेमो घेऊन यायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला यामध्ये पर्सेंटेजनुसार मार्क तुम्हाला भरायचे. ग्रेड टाकायचं नाही, ग्रेड टाकलं तर ॲज इट इज तुमचा संपूर्ण फॉर्म यामध्ये काय होत असतो, रिजेक्ट होत असतो. आणि हे महत्त्वाचे. त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्धी झाल्याच्या नंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींची काय करायची, तुम्हाला चारित्र्य सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्याचा नमुना अर्जामध्ये त्यांनी दिलेला आहे. 2 नातेवाईक सोडून अदर कोणतेही ब्लड रिलेशन सोडून बाकी कोणत्याही व्यक्तींचं तुम्ही काय करू शकता, 2 गावातील आणि जास्तीत जास्त करून तुमच्या प्रॉपरली गावातीलच 2 व्यक्तींचं तुम्हाला काय करायचं या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वैध वाहन परवान्याचे ड्रायव्हिंग लायसन, जर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तरच मित्रांनो फॉर्म भरा, अन्यथा तुम्ही फॉर्म भरू नका, कारण जे काय ड्रायव्हिंग लायसन आहे ते कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना तुम्ही पाहू शकता. हे डॉक्युमेंट्स संदर्भामध्ये आहेत. एवढे काही जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत फॉर्म भरत असताना तुमच्या कामाला येत असतील तर सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ प्रिंट असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतर त्या फॉर्मची प्रिंट आणि पेमेंट स्लिप
या दोन गोष्टी तुम्हाला काय करायच्या स्वतःजवळ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने काय फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट्स करू शकता आणि व्हॉट्सअप नंबर देखील आपला दिलेला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज करू शकता.